नमस्कार, सिटी न्यूजमधून मी रोहिणी. मी सध्या आहे नागपूरच्या डागा हॉस्पिटलमध्ये. तिथे आपल्याला एक अशी बातमी मिळालेली आहे, ज्या बातमीने अक्षरशः अंगावर शहारे येतील. म्हणजेच काय, एका महिलेने स्वतःच्या लेकीला कालच जन्म दिला. 1 दिवसाची छोटी बालिका, तिला एका बाईने बुरका घालून या अक्षरशः दवाखान्यातून घेऊन गेलेली आहे. एक CCTV फुटेज देखील समोर आलेला आहे. पण आता जेव्हा इथे आलेला आहोत तेव्हा इथल्या प्राथमिक माहितीनुसार इथले आतमधले CCTV कॅमेरे सुद्धा आता आपल्याला बंद आहेत अशी माहिती मिळालेली आहे. पण काही प्रत्यक्षदर्शी आहेत ज्यांनी त्यांना बघितलेलं आहे. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. क्या बताओगे, कहाँ आपने उनको देखा लो? कैसे यहाँ पे जाते हुए दिखा दीदी, वो बहुत स्पीड में थी, बुर्का हुए पहने हुए थे और उसके हाथ में बच्चे भी था छोटा सा। और उसको अलावा फिर वो उधर गई, फिर उसके बाद में देखा ही नहीं उसको। मैं वो वहीं से चली गई, कहाँ गई मालूम नहीं। अभी कितना देर हो गया? ये 1:30 कब बजे हुआ? की बात है, वो 1:35-38 की बात थी। जब वो जा रही थी तो स्पीड में जा रही थी, कैसे जा रही थी? आपको स्पीड में कैसे? वो बाइक में फिर फंस गई थी। तो उसको मैं बोला भी तो वो बोली कि नहीं मैं जल्दी में हूँ, इसलिए मैं जा रही हूँ जी। इतना ही देखा दीदी मैंने जी। प्रत्यक्षदर्शीचं म्हणणं आहे की मी फक्त बघितलं, कारण यांची इथे टी स्टॉलचं जे आहे ते दुकान त्यांचं आहे इथे. तर त्यांनी बघितलं, ती फास्टमध्ये जात होती. इथे काही गाड्या तुम्ही माझ्या बाजूला बघू शकता. या गाड्यांमध्ये जात असताना स्पीडने त्यांना अडकल्यासारखं झाल्यामुळे त्या तिथे यांनी विचारलं की काय झालं. तर त्यांनी सांगितलं की इथे मैं जा रही हूँ म्हणून. तर यांना असं वाटलं की कुठल्या लहान मुलाची एमर्जन्सी असेल, म्हणून त्यांनी काही त्या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही. पण ही खरंच एक प्रश्नचिन्ह निर्माण करणारी गोष्ट डागा हॉस्पिटल, एक नामांकित हॉस्पिटलमधून ही समोर आलेली आहे. आपण प्रयत्न करून जर आपल्याला जर त्या परिजनामधून कोणाशी जर आपली बातचीत झाली, आपण त्यांच्याशी देखील बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. काय सांगाल, ही डागा या नामांकित हॉस्पिटलमध्ये ही जी घटना झालेली आहे, यावर तुमचं मत काय? तुम्ही आता काय विचार करता आणि काय बोलाल? इथे एवढा मोठी डागा हॉस्पिटल आहे. डागा हॉस्पिटल असून बी इथं एक कॅमेरा नाही, काही नाही. आरोग्यमंत्री इथे कधी येतात नाही येतात. मला तर विचार येते की इथं आल्यानंतर मंत्री लोक काय चेक करतात, काय विचारतात डॉक्टरांना. एक कॅमेरा नाही, बघू शकता इकडं कॅमेरा आहे तो पण तुटलेला, तिकडे कॅमेरा तो पण बंद. इथे 1 का 2च कॅमेरे चालू आहे एवढ्या मोठ्या दवाखान्यात. अशा खूप इथं अशा हास्य झालेले आहे की बाळं चोरीला चालले. काय प्रशासन करत काय आहे? झोपलेलं प्रशासन आहे का? मला तर कधी कधी विचार येतात, संताप चढता त्या प्रशासनापायी की आपले आरोग्यमंत्री साहेब करू का राहिले? झोपून आहे का? एवढ्या मोठ्या दवाखान्यात बाळ चोरीला चाललं. आज ते एका दिवसाचं बाळ, त्या बाळावर काय बितत असेल, तिच्या आईवडिलावर काय बितत असेल, त्याचं त्यालाच माहीत असेल. आज मंत्री साहेबांसोबत कधी असं झालेलं नाही, कारण की त्याचे लेकरं हे प्रायव्हेट दवाखान्यात आणि जे मध्यमवर्गीय आहे ते सरकारी दवाखान्यात. त्याच्याने ज्याचं बाळ चोरीला जाते त्यालाच माहिती पडते काय होत आहे काय नाही. आज इथे डॉक्टर लोकांनी थोडंसं लक्ष दिलं असतं. पण यात बी डॉक्टर लोकांची गलती नाही, कारण की इथून जे मावशी लोक आहेत ते सोबत घेऊन जातात. पण सोबत नेल्यानंतर बी इथून जेव्हा बाळ येत होतं त्या आईसोबत इथं जे गार्ड राहतात त्याचं काम होतं विचारणं का तुम्ही कुठे घेऊन चालले ह्या बाळाला. त्याने बी विचारलं नाही. बाळ ह्या वार्ड नंबर 3मधून निघून वार्ड नंबर 15पर्यंत गेलं. पण अजूनपर्यंत गार्ड लोकांना नाही माहिती, काही नाही. मला तर कधी कधी विचार येतात दवाखान्याचं करावं काय. आज ह्या दवाखान्यामध्ये काही सुविधा नाही उरायला, काही नाही. आज सुविधा जर आली तर बाहेर चोरीला गेलं नसतं. आज बाळी चोरीला गेला आहे म्हणजे आज आपले जे प्रशासन आहे त्याची किती लापरवाही की समजा. आता पोलीस प्रशासन आलेलं आहे, ते बघू राहिले, पण त्याला CCTV कॅमेरे नाही, ते तरी काय करा. यावर तुम्हाला काय वाटतं, काय तोडगा निघू शकतो? तोडका म्हणजे काय? आता CCTV कॅमेरे चालू नाही तर कसं आपण आशा धरावं की बाळ मिळेल? काही आशाच ना राहिली ना बाळ मिळेल म्हणून. CCTV कॅमेरा आला असता, चेहरा समोर आला असता, माहिती पडलं असतं का बाळ मिळेल. आता शक्यच नाही काही का बाळ मिळू शकते बा म्हणून. खूप गंभीर प्रश्न आहे की एवढ्या नामांकित हॉस्पिटलमध्ये एकही CCTV कॅमेरे सुरू नाही आहे. आणि हे खरंच गोष्ट 3 नंबर वार्डमधून जेव्हा 15 नंबर वार्डपर्यंत जेव्हा बाळ येतो आणि अद्यापही कुणाला याची खबर लागत नाही, हे देखील प्रश्न खूप मोठा उपस्थित होतो आहे. आता हे बघणं तितकंच महत्त्वाचं राहणार आहे की प्रशासन आणि दवाखान्यातून काय यावर ठोस निर्णय घेतला जातो की खरंच बाळ मिळेल का, हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं राहणार आहे. आत्ता आपल्यासोबत त्या छोट्या बाळाची आजी आपल्यासोबत आहे. यांच्याच हातून ही घटना झालेली आहे, यांच्या समोर हे दृश्य झालेलं आहे. तर आपण त्यांच्याचकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आम्ही हे दुःख समजू शकतो, फक्त पण आम्हाला हे जाणून घ्यायचं आहे की नेमकं झालं काय होतं. तर थोडं तुम्ही सांगा. 3 नंबर वार्डामध्ये आली ते 1 का 2 वेळा
2 वेळा आली. त्यानं म्हणलं का तुम्ही एक एक करून चला, नंतर ते येते बाजूवाली. 2च पेशंट होतो आम्ही तिथं त्या वार्डामध्ये, 3 नंबर वार्डामध्ये. तिथून आली तर नेलं मला सोबत, आणि सोबत 15 वार्डामध्ये 15 वार्डामध्ये काय म्हणते पांढरं वार्ड नंबर 15 त्याच्यामध्ये नेलं. मला बाहेर बसवलं आणि दादू बाळाला घेतलं. ते म्हणे फोटो काढून आणे. मी म्हटलं इथंच काढून आण. ते म्हणे नाही. तर म्हणे मला दे म्हणे, मी आतमधून फोटो काढून आणून देतो म्हणे. आतमध्ये गेली. ते तिच्याच मागं 1 मिनिटामध्ये तिला मी बघायला आली. मी रूमामध्ये शोधली तिला, आजूबाजूच्या सगळ्याच रूमामध्ये. मग नाही मिळाली. तर मग मी चिल्लवली, बाळ कुठे गेला बा म्हणून माझ्यावाला. मग याला त्याला विचारलं पण बाळ नाही दिसला मला. डिलिव्हरी कधी झाली? काल 12:24 मुलगी होती की मुलगा? मुलगी होती. तुम्ही फोटो काढायला त्यांच्याजवळ दिलं म्हणजे तुम्ही त्यांना ओळखत होते का? कारण नाही. तुम्ही त्यांना दिलं डिरेक्ट. नाही ओळखत होतं. ते संस्था चालू आहे म्हणे, बच्च्यासाठी म्हणे, पोरीसाठी म्हणे. अच्छा, म्हणजे त्यांनीच तुम्हाला सांगितले की संस्था चालू आहे आणि म्हणून त्यांना फोटो काढायची होती. हा, बच्चाची संस्था चालू आहे म्हणे, त्याच्यासाठी मी फोटो काढतो म्हणे. आणि तिथं चाला म्हणे, तुम्हाला पहिले 500 रुपये मिळेल म्हणे, मग किट भेटेल म्हणे. तुमचा फोन नंबर द्या म्हणे. फोन नंबर, आधार कार्ड म्हणे दिलं मी. ते ऐकलं दिलं. तर मग ते फोटो काढायला नेले. फोन नंबर बी फोन होता तिच्याकडे, पण ते गायब झाले. मग तिच्या मागं मागं मी निघाले. काही ओळखी ती कशी दिसत होती, काय दिसत होती, तिने बाळाला कसं? काळीवाली ओढणी घातली होती अशी बांधली. म्हणजे पूर्ण तोंड झाकलेलं होतं. हा, 2 डोळे होते मोठे मोठे. तसे. म्हणजे फक्त तुम्ही त्यावेळेस एकटेच आले होते इकडे? हा, एकटं आलं. ते पण होते सोबत. ते पहिले निघाले, मग मी बादमध्ये आली बाळाला. तर जिथे तुम्ही होते तिथे आणखी बाळ होते की तुमचाच बाळ म्हणजे होता? ते एकटाच होत. एकटाच होता. हा. आणि मग त्यानंतर तुम्ही काय केलं तिथे? किती वेळानंतर मग तुम्ही- एका मिनिटानं घेतलं तिनं माझंच बाळ घेतलं ना, रूम मध्ये गेली असं बा म्हणून मी बघितलं. एकाच मिनिटामध्ये गेली तिच्याच माग. पण ते नाही रूम मध्ये मला दिसली. मग तिच्याच माग मी आली. मग त्यानंतर तुम्ही सर्वप्रथम कोणाला सांगितलं आणि सगळ्यात नको अगोदर तिथं त्या इडलीवाल्याला सांगितलं का इथं बुरखेवाली बाई गेली का म्हणून. तो म्हणे आत्ता इकून गेली म्हणून. त्यानं असं सांगितलं. मग इकडे बाजार इथं मी ऐकायला विचारलं. ते डॉक्टरी म्हणे यासारखी नस का इकून गेली म्हणे. ते म्हणे इकून गेली म्हणे. मग तिकडे विचारलं, पाहिलं सगळीकडे, पण नाही मिळत. तर मग आता ते हे किती वाजता झालं होतं? 1:15 वाजता. तर आता इतका वेळ झाला, इतक्या वेळामध्ये काहीतरी सीसीटीव्ही फुटेज वगैरे तुमच्यापर्यंत आतापर्यंत कुठली माहिती आली का? नाही. काय आश्वासने तुम्हाला आता मिळत? आता मला म्हणे संध्याकाळपर्यंत मिळून द्या. नक्कीच आपण हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. हे दुःख खूप मोठं आहे, हे आपण शब्दात नाहीच सांगू शकणार. ही व्यथा त्या आईला माहिती आहे. त्या आईची जे सिच्युएशन आता आहे, आपण खरंच यावर जास्त बोलू शकत नाही. पण खरंच हा शब्द खूप मोठा आहे की एका बाळाला जन्म दिल्यानंतर लगेच ही घटना होणं म्हणजे एवढ्या मोठ्या नामांकित हॉस्पिटलमध्ये एक खूप मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित करते आहे. सर्वसामान्यांचा आवाज म्हणून जर आम्ही आमच्या मार्फत जर ही बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवतो तर तुम्ही नक्कीच यावर विचार करा आणि खरंच असं घटना नको हो यासाठी प्रत्येकाने सतर्क राहावं असं आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला आवाहन करतो. सिटी न्यूजसाठी मी रोहिणी, नागपूर.